यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने एक नारा दिलेला होता, बटेंगे तो कटेंगे। भाजपचा बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याचा प्रवास आता बाटेंगे तो बचेंगे इथपर्यंत पोहोचला आहे। याला निमित्त ठरलंय ते सौगाते मोदी या उपक्रमाचं। या उपक्रमाअंतर्गत भाजप देशभरात जवळपास 32 लाख मुस्लिमांना ईद निमित्त एक किट वाटणार आहे। यावरून ठाकरेंनी कधी काळचा मित्र असलेल्या भाजपला हिंदुत्वाची आठवण करून दिली। बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। याला सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात। हा कार्यक्रम म्हणजे मताचं लांगूल चालन नव्हे, हा कार्यक्रम म्हणजे सबका साथ सबका विकास आहे। ईद निमित्त भाजपनं सौगाते मोदी हा कार्यक्रम हाती घेतलाय। गरीब मुस्लिम बांधवांच्या घरोघरी भाजपाचे कार्यकर्ते गृहउपयोगी वस्तूंची भेट देत आहेत। मात्र सौगाते मोदी या उपक्रमावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय। हे सौगाते मोदी नव्हे तर सौगाते सत्ता आहे असा टोला ठाकरेंनी लगावलाय। हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। याला सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात। त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। याकूब मेमनची कबर सजवणारे आहात तुम्ही। उद्धवजी याचं उत्तर द्या। या बॉम्बलेस मधला आरोपी डोसा याच्या प्रचारावर मत मागणारे उद्धवजी तुम्ही आहात। तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहात? औरंगजेब फॅन क्लबचे तुम्ही अध्वर्यू आहात। तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात? आजान स्पर्धेचे उद्धवजी तुम्ही जनक आहात। तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारणार आहात? त्यामुळे मतांच्या लांगुल चालनाचे बादशाह हे उद्धव ठाकरेजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आहे। आम्हाला विचारण्याआधी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघा। देशभरातील जवळपास 32 लाख मुस्लिम कुटुंबियांना भाजपाच्या वतीने सौगाते मोदी या किटचं वाटप केलं जाणार आहे। गरीब मुस्लिमांना देखील ईद चांगली साजरी करता यावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। या सौगाते मोदी किट्स मध्ये अत्यावश्यक गोष्टींचा समावेश आहे। देशभरातील मुस्लिम, शीख, ख्रिश्चन गरजू कुटुंबांना विशेष किट। अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी 32 लाख गरजू मुस्लिम कुटुंबांपर्यंत जाणार। 32,000 मशिदींच्या सहकार्याने किट्स पोहोचवण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे। किटमध्ये महिलांसाठी सूटचं कापड आणि पुरुषांसाठी कुर्ता पायजमा असेल। किटमध्ये डाळ, तांदूळ, साखर, तेल, शेवया, खजूर, सुकामेवा सुद्धा असेल। प्रत्येक किटची किंमत सुमारे 500 ते 600 रुपये असणार। सरकार के माध्यम से 80 करोड़ जरूरतमंद परिवारों को राशन दिया। आपको पता है कि ईद आने वाली है। ईद के खुशी के मौके पर इस बार हमने संगठन के माध्यम से 32 लाख परिवारों को पूरे हिंदुस्तान में ईद की किट वितरण करने का संकल्प लिया है। तो हमारी भारतीय संस्कृति की परंपरा है कि हम खाली हाथ नहीं जाते, हम लोग कुछ ना कुछ लेकर जाते हैं। तो इसीलिए हम जब जाएंगे तो हमारे जो मुखिया है प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, उनके नाम से हमने एक किट बनाया है, सौगाते मोदी किट। वो किट लेकर जाएंगे क्योंकि प्रधानमंत्री सबका साथ और सबका विकास पर काम कर रहे हैं। और प्रधानमंत्री जी हमेशा कहते हैं कि हम 140 करोड़ भारतीयों के मुखिया हैं, उनके पालक हैं, और पालक की तरफ से जो हम लोग जा रहे हैं तो ये गिफ्ट लेकर जाएंगे। ज्या भाजपानं लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला, तेच भाजपवाले आता सौगाते मोदी उपक्रमानिमित्त मुस्लिम धर्मीयांच्या घरोघरी दिसतील। त्यामुळे हा उपक्रम भाजप आणि इस्लाम धर्मीय यांच्यामधील वाढती दरी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे। एवढंच फक्त मुसलमानांसमोर मांडलेलं आहे की जे आज किट वाटायला निघालेले आहेत त्यांचं वागणूक जी आहे ही पहिल्यांदा तुम्ही असं तपासा। अचानकपणे मुसलमान प्रेम जे व्यक्त होतंय त्याच्या पाठीमागचं राजकारण मुस्लिम समाजाने लक्षात घेतलं पाहिजे। काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं त्याच्यात? हे आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे आणि त्यामुळं हाही एक महत्वाचा घटक आहे। अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात। तशा पद्धतीने यांचा रमजानचा पवित्र महिना महत्वाचा असतो। त्या निमित्तानं
त्याही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्या करता हा कार्यक्रम आणलेला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजेल. बिहारमध्ये मुसलमान मतदार लक्षणीय आहे. त्यांना आकृष्ट करण्यासाठी भाजपानं सौगात ए मोदी कार्यक्रम हाती घेतल्याचा आरोप होतोय. ईद निमित्त दिला जाणारा हा आनंदाचा शिधा भाजपाला किती फायद्याचा ठरेल हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.